म्हातारे पडशील बर का. हा ना बाण छोटा आहे ना हा बाण छोटा आहे आणि जर का पडली ए ए बुरी ए म्हातारे कुठे चालला? तुला अक्कल आहे का? एवढी मोठी झाली ना मा अक्कल काढली म्हातारे. कसं बोला कसं कसं बोलावं? बोलावं अरे तोंड खायला दे. डोळे फुटले. नाही नाही तोंड खायला दिलं का तुला? खायला दिले म्हणजे हा काय काय एवढी मोठी झाली ना नाही मी कोण म्हणे मोठी झाली मी लहान आहे अजून. एवढी मोठी दांगड झाली ना दांगड बिंगड बोल नको. माझ्या बापांच्या ए ए बुरी कोणाची ते तू तुझ्या आई कोणाची 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 आहे तू? तुम्ही कोणाचे? वापस बोलतो फिरून. हा मी माझ्या आई बापांचीच आहे मी. तुम्ही कोणाचे? तुला शरम नाही वाटत का? नाही. हा? नाही का ग तुला काय काय पोरे संस्कार सारखे? लावले का नाही तुझ्या नाही आई-बापाने? लावले. हा? नाही एवढी दांगड मोठी झाली ना म्हातारे नीट बोल ए नीट बोल. म्हातारी म्हातारा करू नको हा. नाहीतरी आम्ही म्हातारे झालो. माणसं आहे तो, एवढा डोका खेड्या देऊन- किती बोलतो हा ए ए. खेड्या म्हणती का? अम्मा, लाज वाटू दे ना तो म्हातारा लाज वाटू वाणी. दे त्या म्हाताऱ्याला लाज वाटू दे. नाही नाही तुला वाटू दे ना मला आहे लाज. मग माझ्या कुठे ती लाज बापाने मग? कुठे? माझ्या आई बापाने कुठे चांगली लावली ठेवली लाज. लाज लाज कुठे खायला. ठेवली? कुठे ठेवली? काय मूर्ख पोर माई हे. पैसे दिली माझी माझी हा. तू पैसे दिली हा? खिशात तू ठेवावं इकडं- लागेल हा, मला. ठेव खिशामध्ये. काय? हा. म्हणजे ए. तुला थोडी हा. अक्कल येईल. बेअक्कली आहे का तू? अक्कल बेअक्कली नाही मी. तुला अक्कल आहे का? नाही गुडघ्यात आहे. गुडघ्याच आहे का? हा. हा तुझा असाच गुडघा मग असं राहून जाईल बिना आकल्या. ना गुडघ्यातच आहे. गुडघा. हा, गुडघ्यात आहे हा, ना. गुडघ्यातच बियाचे अगं म्हातारे म्हातारे जिबीला हाड राहू दे. कुठं अगं कुठं नको जिभेला हाड बोलायला. आता तू एवढा ए. डोका देऊन चालली न वरून बोलती किती कोण हा? तू? म्हाताऱ्याला चष्मा राहून मी दिसली नाही का? हा, काय? लाव ना मग तुला चष्मा तुला पाहिलाय ना का रस्ता पाहिलाय? एवढी काठी असून मी तुला दिसाना. काठीला नको दाखल तुम्हाला एवढा काठी डोका काढ दिला नको हा. देऊ. पोरी तुम्ही बोला ना एवढं हा? पटापट. आता एवढी किती दाढी बोलावं, मुलगी बाई काय त्या तू फिंदाडीशी चालत बोलावं? नाही, दिसेना. हा तू तर आता एवढी मोठी ढोलम झाली मी डोलम आहे. मग अगं डोलम. जाडे तू जाडे मला डोलम म्हणते का? तू तू कोय केवढी मापेक्षा तर झाडी का? जाड आहे ना एवढी ठोकळा. झाली ना तू चांगली किती ढोलम. बघ तर तू हा? किती ए ए, हा? म्हातारीला काय करू आता? म्हातारीला ओढू हा, नको. हे म्हातारा बाई किती बारीक आहे. म्हातारा हलणार नाही हिच्या जागेवरून बापाला तुझ्या. बरं नाही हलणार. हा, तू बरं पाय हिच्या ना. बापाला. हा, बोलवा, बिलकुल बोलवा. नाही. नाही नाही हिच्या हा. बापाला बोलवा आधी म्हातारा हलणार नाही. मा बाप गेलाय गावाला. कुठं गावाला गेला? गावाला मी राहण्यात चालू नाही, होते काय रे नाही. मग थोडं. तुझ्या आईला बोलवते माझी आई बी नाहीये. संस्कार केले का तिच्यावर काही असं नाही केले. अरे एवढी मोठी पोर तू इतकं बियाकली सारखी वागते तुला. आपली मग तुला अक्कल कधी येणार आहे? बाबा तुम्ही कोणता साबण वापरता कपडे धुवायला? हा हा? का ग तुझ्या बापाच्या कंपनीतला माझ्या बापाची कंपनीच नाहीये पण. नाहीये का? नाही मग असं इकडे एखादा डोंगराला तुमच्याच बापाची कंपनी असेल ना. आमची तुला घेणं काय पडलं आमच्या कपड्यांची? तुमच्या कपड्यांची म्हातारीच्या कपड्यावर किती सर तुमच्या कपडे चमचम जाऊ दे चमकताय. बाई, मा- बाबा असू दे. बाहेर लपडे बिपड तर नाही ना मला तर वाटत एवढं. तर टाकत ओय, ना का? लफड्या, तुला लफड्याशी घे ना काय आहे का तुला मग तुम्ही तुला एवढे काय बोलायचं एकदम काम आहे? एकदम एकदम असे ओय, एकदम चपाला दिसते अगं, तुला चपाटा. बोलायचं काम नाही एवढं नाही. मग अगं म्हातारे तुझे एवढीच केस पांढरे पडले पण बाबाचे केस नाहीये नाहीये. ए पाठी ना मारी ती का हिला काय अक्कल आहे काय नाहीये ना लय ना अक्कल. मोठे गोडम सांगितलं ना मी तुम्हाला. गोडम झाली ना चांगली अगं गोडम तू ए ऐ, अक्कल आहे का तुला अक्कल आहे का तुला? आता मी जर पिसळण्याच्या कानपटामध्ये अशा 2-3 ठेवून देईल ना. भाऊ कोण कोणाला ठेवतो? नका बाई होऊन नका जाऊ ना द्या. लोकांच्या ताब्यात जाऊ होऊन जाऊ द्या. मग काय नका नका ती होऊन ती जाऊ पोर- द्या. कोणी म्हणल तिला पोर आहे आपल्याला या. पोर म्हणाल का अरे कोणी? पण एवढं कसं काय मूर्खासारखं आहे ते मूर्खच आहे बोलणं? ती. त्याला हा? जर संस्कारच केले नाही हा आपल्या यंदुडा हा यंदुडा हा यंदुडा. आज तुम्ही यंदुडा. त्या बा- बापाला. नका जाऊ द्या नका ताब्यात जाऊ कोणाच्या ए मग चालू माझ्या बापाची कोण आता तू? हे बघा, अशी चालतं डुक्कर चालतं भांडण. हा. अरे बिटक्या मला डुक्कर ढापल्या 4 डोळ्याचा. ही डुक्कर अरे बिटक्या चाल, फक्त चाल हिच्या- बायको घेऊन हिच्या नादी फिरवतो लाग. शेतामध्ये. तिच्या बापाला तरी हा. फोन मग तू करा काय चुलत बायकोला तर 1 मिनिट सोडत नाही. आज चिटकून 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 चालत ए जाऊ. पोरी काय करा या पुरीला काय नको यार, करू. येडी अरे पोरं आहे. म्हातारं मसनात गेले लाकडे तरी म्हातारी लागत त्याला आतापर्यंत. बावलट आहे तू आता तुला बावलट. करायचं काय आहे त्याच्याशी काय करायचंय म्हणजे हा? तुला काय एवढं आता होतं? आता उद्या म्हातारा करायचं म्हातारे काय काम आहे का ना तुला? देवळात जातात देवळात. मी कशी चालली राहणार हा, पाहिजे का? चालली तू चाली दगड खायला राहणार. देऊन हा. म्हातारीला. म्हातारे म्हातारीला धक्के देऊन ए चालली, हा? चाल तिच्या नको नादी लागू. ये बाया, ये बाया. ए पुरी हिला काय करू ग जाऊ दे चल तिच्या नको नादी लागू बाबा. दमावलं या पोरीनं पार. बाया केवढ्या ना आता मला केवढा गचका दिला भाई मग कोणाची पोर आहे का बाई मी आज कोणा तोंड पाहिलं होतं. घरची असोन तुला बाई बाहेर हं? पाठवली. ते 2 नमुने भेटून गेले मला. ए किती काय काय बोलून काय गेले. येडपट पागल झाली का काय? कोण म्हणे पागल? मी पागल नाही झाली. मग काय बडबड बडबड करत अरे होती? ते कोण 2 म्हातारे होते. हा. मी येत होती तर मला धक्का लागून गेला तर ते मला इतकी काय काय बोलून गेले. मग मी पण बोलली काय
काय माहिती कोण होते ते. खरंच त्यांचा धक्का लागला का तू मारला? त्यांचा धक्का लागला. ते म्हातारी ना अशी गुलगुलू बोलून चालले गुन्हे होते. आहेस तू ना? हा मग मी गुन्नीच आहे. तुझे सडे कान माहिती मला. तू काय एवढी गुन्हे नाहीये. तू काय धुतले तांदळाची नाही तू. धुतले तांदळाची नाही. रिकामं तू काड्या करत असतील मला कुठे माहिती केल्या आहे काड्या मी? ना. तुला कुठे दिसतंय इथं काड्या? हा मी म्हातारी चांगलीच काढून घेतली मी. हा ना? हो चांगलं जमतं ते काढायची एका हा चांगलीच काढून घेतली. ते म्हातारींना मी ना खूप काय जाडी ढोली खूप काय बोलली मी. काठी कर माझ्या टिंगरी जोडायला आणली का? नाही मी त्यांचीच जोडून आली या काठीने. मग कशाला गुंड आहे तू? गुंडी बिंडी झाली काय तू? गुंडीच झाली. त्या फेक ती दोघांना काठी. बोलणे गुंडी झाली मी. एक काठी दे. कावर फेकू? राहू द्यायची होती ना. परत भेटले असते परत चोपलं असतं मी. हा ना? हा मग एवढंच जमत आपल्याला. हा. अरे पोरगी ते जराशी पोरी सारखी राय. ते मला डायरेक्ट जाडी जुडी बोलले रे भाऊ. मी जाडी नाही. मी माझ्या बापाची खातापिता घरची अशी काय बोलले मला ते माहिती का? हाय तर हाय बोलून द्यायचं. हाय तर मला काय ते एवढं? इडी पण बोलले ते. तुला कसं थेडी बोलतील? हा मग एवढी तरुण पुरे थेडी कशाला बोलणार ते? डायरेक्ट बोलले मला. मग मी पण बोल म्हणतो ठेड्या तू नको बोलू म्हटलं. त्याला मी ढापणे बी बोलली. तुला ना आणि बाई, तू कुठे घेऊन जायचं लायकीच नाही तू. अरे तू त्या म्हातारीला सोडतच नाही. तू कधी जायते ना तुला रानातच दिसतील. हा ए बरं सोड. हा काय लग्नाचं काय करायचं? मी सांगेल माझ्या घरी. मग कधी आणणार आहे मग? तुझ्या आई बाप्पांना माझ्या घरी घेऊन ये. मी तुझ्या माय बापाला माझ्या घरी घेऊन ये. माझ्या आई आणू का? मग मग माझी घेऊन येते मी. मग तुझे घरचे राजी चाललोय. होतील ना. हा मी सांगून दिलं तसं. हा. ते काही बोलणार नाहीये. ठीक आहे. खरं सांगितलंय ना. मी काय मजा करतोय का मग? चालतंय मग. घेऊन ये फक्त. हम्म. आणि तसं तर मी घरी नाहीये. मी चाललो बाहेर. तू बाहेर चालला का? हा बाहेर चाललो जरासं. हा जरा म्हणजे चाललो एक उद्या पण मला उद्या कळलं ना कुठं चाललं नेमकी. मी डायरेक्ट जाईल बाहेर घरी. चाललो कामासाठी. ठीक आहे चालतंय मग किती वाजता येशील तिकडून? येईल उद्या 1-2 वाजेपर्यंत. उद्या येईल. आज नाही येणार मी. म्हणून तू घेऊन ये. तुला आज जाऊ मी. हा आजच आहे. जे होईल पण ते. तू राहशील तर मग फरक वेगळा पडेल भो. काही नाही, पहिल्याच काही आज माझं डोकं पिकून गेलंय. ते कोणते म्हातारी होते नाही आले माझ्या तुला रानात. ना रिकामा नुसतं याचं त्याचं घेऊनच बसायचं अरे असतं. मी रानात चालली होती. माया मागण्यामध्ये होती मी. अरे माहिती तू रानात चालली होती. हम्म. पण मग काय करायचे? आले तुला माहिती ना मला ते म्हातारे काही लोकं आहे ते, काय सोडून खायची द्यायचं. सवय आंबट चिंबट. मी मग माझी बाई येडं- चालली होती. मी येडं- त्यांना लई जोरात ढकलून दिलं रे. पडले ते. मारलं बिरलं नाही एवढं बरं झालं केलं पाहिजे. नाही मारत होती मी. अशी कुस्त्या खेळायला उतरली होती डायरेक्ट. पण म्हाताऱ्याला आवरून तू घेतलं. एक डोक्याला वैता घे नुसतं रिकामं काय पार म्हणजे मी तर मला संकट पडलंय. लग्न गेल्यानंतर तू एखादा खून पाडायला बसली घरात. तुला सांग कुस्त्या खेळील ना. मला कुस्त्या खेळील. हा मग बरं आपण चल. असं रान करू. मी काय बोलतो हा. तुला पाठवून देईल मी. तुला लोकेशन माहिती ना घर लक्षात आहे का नाही? हा चालेल पाठवून देतो मला. हा आणि घेऊन ये नक्की. नक्की घेऊन येईल मी. पण ते तुझंच घर आहे ना? जर तू जाते का आता? परत राहू दे. काठी म्हातारी मला भेटले ना त्यांना हा, परत जाय. मी कुठून काढील. यायला काय वैता घे रिकामं. पोरी पाहिजे अशी एकदम मेंटल. दादा काय करताय तुम्ही? काय नाही बसलोय राहिलो उभं. काय मी तर तुम्ही बकऱ्या बी नाही सोडले ह्या रानाला. अगं सोडून चारून आणलंय इतक्यात. सारून आणले का? बांधलंय. काय म्हणते बोल. मी तुम्हाला ती एक गोष्ट सांगितली नव्हती का पहिले? कंची ते त्यांच्या घरी जायचंय आपण. कोणच्या घरी? त्या मुलाच्या घरी जायचंय असं मी तुम्हाला बोलली नव्हती का? अगं दुसरे लय बारी बारी थळे होऊन राहिले. काय तो नाही हो, मला मी नाही राहू शकत दादा त्याशिवाय. आता पैसे काय पाहिलं का? काय पाहिलं नवीन? नवीन काहीच नाही. मग? मला जीवले लावतो तो. माझं त्याच्यावर जीव आहे. मी नाही राहू शकत नाही नाही त्याशिवाय. तुला जीव लावतो आणि दुसरं नाही तुला जीव लावणार का? मी याला ओळखलंय पूर्ण. मी समोरच्याला ओळखेल नाही ना. हा का? मग जाऊन दादा आपण त्यांच्या घरी. पोरग चांगलं आहे. काम पण करतो ना दादा. अरे तुझ्या इथं तपास घ्यावा लागेल. तिच्या काय मनात आहे? आई काहीच बोलणार नाही. आई बोलेल हो. आई तुझ्या पुढे नाही मला माहिती. पण आता मला कसं आहे तुम्हाला मालिके पुढं ना माहीत झाली अक्कल बंद. असं नका बोलून दादा. हं? तुम्हीच दोघी. तुम्ही येशाल तरच आपण त्यांच्या घरी जाऊ ना. पण तू मनाचा तुम्ही निर्णय- चालला ना त्यांच्या तुझ्या घरी. आपण मनाचा त्यांना तू थोडं आहे आहे ना समज घालू बोलू. तुझ्या मनाचा निर्णय घेते. आई बापा पाहते करते तर तुम्हाला काय त्याच्या लगेच तुम्ही मनाचा निर्णय घेता लगेच ठराव होतो लगेच चला पार लगेच. काय आहे का नाही त्याच्या मा काही? चला हं? तुमची लेक आहे मी. थांब मला थोडा वेळ विचार करावा लागेल त्या गोष्टीचा. विचार करावा लागल. किती विचार करता तुम्हाला? मी त्याच्या पहिले त्याच्या आधीच सांगून अगं बाई ठेवलेलं आहे लग्न मी. करा म्हणजे ते का कोंबडी आज या बाजारात न्यायची पुढच्या बाजारात तुम्ही परत वापाई आणायची तसं नाही काही. मग
आता पोर द्यायची तरी विचार करायला लागतो माणसाला, तिथे शेवट होतो का नाही होतो. माझ्या डोक्यात तुम्हाला काय पोरं स्वराला आमच्या शाळा माझ्या डोक्यामध्ये वेगळी गणगण राहते. पैसे आहे नाही आहे आपल्यापाशी, घेणं देणं लोकांचं चालू आहे. त्याच्यात तो लग्नाचं काढले, आता हे कसं कसं करायचं, जाऊ पाहू जरा. नाही ते लग्न करून घेतील, त्यांचं टेन्शन नाही. चांगल्या घरातला आहे तो. हां हा चांगल्या घरातला हाय, मला माहिती चांगल्या घरातला का काय. आता तो केलाय पसंत, त्याला जमीन जागा आहे घरी. सगळे बाबा हां सगळे. हां चांगले काही पेताड खाताड नाही ना. नाही दारू बिरू नाही पित. हां नाही नाही. एक काम अजिबात कर, नाही. तुझ्या मम्मीला हाक मार. हा. तिला मम्मी ए मम्मी मेली का काय एवढं डाच करी ती का ग? तुला ऐकायला येत नाही म्हणून मी तुला ऐकायला जोरात येत नाही? आवाज दिला मी. हे काय डाचं वळण लागलंय? हे ना कमी कर बाई जरा. काय वळा लागले पुरीला. मम्मी म्हणते मम्मा मम्मी. अरे काय बोलत आहे, काय चला तुम्हाला पण बोलते मी दादा हो. अम्मा आवाज कमी कर. ए ती काय म्हणते ऐकलं का? इथं सिटी नाही एवढी मोठी. ए ती काय म्हणते ऐकलं का तिचं? काय ती म्हणती मी पोरग पाहिले, चला त्याला पाहिलं त्या बापा काय करायचे. तिने मला सांगितले ते कधीच. मग काय कर? सांगेल तो का लपून ठेवतो महापासून. कुठला पण ठेवलाय तुम्हाला सांगितलं होतं का जायचं एक दिवस कवा ना कवा. आता ही जर ते कर ऐकत नाही, मग 2-3 स्थळ आलेले, काय आपण करणार आहे आता. हे तुमच्या लाडाचे फोड बरं मी काय जाऊन एखादी चला पाहू. जायचं हा. मी तुझी लेक आहे ना मम्मी. चाल ना चल ना मम्मी. आणि ना जरा व्यवस्थित अशीच निघाती का, साडी बिडी निघालायची. बरं बरं नको काय नको नको. या पाय मी बाहेर गावची शिकलेली मुलगी. लग्न झाल्यानंतर साडी बरी चालते. दादा माझ्याकडून आहे, तू नाही. दादा माझ्याकडून. तिला आवडत आहे ना, आपल्याला आवडलं. जायचंय असं. चल आणि या बा तिकडे गेल्यावर जरा व्यवस्थित आपण पुरीकडचे जरा बोलणं नाही 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 भांडी पाडूनच घेऊ लगेच. मला माहिती आता याला पसंती वयले, ती फक्त तिच्या आई बापाच्या कानावर घालायचं आणि त्यांना पोरगी दाखवायची आई बापाला, लगेच तारखा यांकेच करून टाकायची. मम्मी ते हुंडा पण देतील आपल्याला. धक मारायला हुंडा लागतो तुला. दादा घ्यायचं का ते हुंडा पण दादा? काय ना काय ना काय नको. उंडा मला हुंडा लागतो. हा उंडा आपल्याला द्यावा तुला लागेल. त्या हुंड्यासाठी त्या द्यायची का तुला तिकडं? नाही तुम्ही दुसरीकडे जमीन. नको नको. बरं चला मी त्याशिवाय नाही राहू शकत. चला 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 नका ते एक काम करा, चला ना ती गाडी काढा. चला. असं कुठं नाही का घरात तर चला, पाय काय घेऊ द्या ना. म्हातारी चहा नाही केला का? तुम्हाला चहा प्यायचा आहे का आता? पियाचा होता हा? पण मग आता आता जेवायचा टाइम झाला ना, आता चहाचा टाइम आहे का? हा खरं आता मग जेवण करून घ्यायचं. चहा प्यायल्यावर जेवण जात नाही. ते बरोबर आहे. मग गोळ्या घ्यायच्या, करायचा आराम. मग गोळ्या घ्यावाच लागतील, मग कारण त्याशिवाय गोळ्या व्यवस्थित घ्या जा टायमाची टायमाला, म्हणजे आपल्याला त्रास. ताकदही वाढेल ना. हा हा? मग आता जेवण करून आणि मग गोळ्या बिळ्या घेऊ. हा हा? हा मग आता बसायचं का राम जेवायला? राम पाहुणे. हे पाहुणे हा. राम 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 हा, राम. आलो. हा ही पोर तू भांडण घेऊन आली. कोणतं मग भांडण? सकाळी तुम्ही इकडे काय करताय? कोण? तुम्ही. आमचं घर आहे. हे घर तुमचं आहे? हो मला तर नाही वाटत तुमचं घर आहे. सकाळी तूच भांडली ना आमच्याशी. आम्हाला हा मीच होती. का बरं? एवढा धक्का देऊन आम्ही पार आमच्याशी पडायला इतकी आलो. भांडली धक्का पोर. दिला. हं? ही पोर आहे आम्हाला ना. म्हाताड्या काय चादड काय 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 बोलले असेल. तुम्ही आई वडील आहे का त्यांचे? हा, तुम्ही तिचे आई-वडील आहे. अरे अहो, बापरे. एवढी हे म्हातारे बी मला खूप काय काय बोल. मला म्हणे कुस्ती तू कर म्हणे. ए बाई, या म्हाताऱ्याला म्हणली थेड्या बोलली. आणि मला म्हणे बापाची कंपनी आहे का म्हणे. मला म्हणे माहितीये का? गप का आता गप. लई बोलली आहो ही बरं म्हातारीवर. काय झालं काय झालं? आम्ही चाललो होतो रस्त्यानं, त्या पूर्ण धक्का देऊन अगं मम्मी एवढं गोड नको बोलू. कडक बोल कडक. कडक बोल. हा बाई आता पहा आता एवढी कडक बोलत. तुम्ही तक्रार घेऊन आले का त्याच्याबद्दल आमच्याशी? आम्हाला भांडायला आले. नाही 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 मग? भांडायला नाही हो. मग? ते, काय त्याचं नाव? आकाशचे वडील आहे ना तुम्ही? आई वडील आहे का? हो हो. हा, का बरं? हा ही आमची पोर आहे. हा त्यांचे दोघांचे एकमेकावर प्रेम आहे. मग आम्ही तिचं- आकाशचं नाही पोरीचं? नाही नाही अरे आम्हाला बापरे. ते बाबो आम्हाला एवढी बोलली धक्का देऊन एवढी मागणी घालायला आलो मग. अहो पार पान उतारा केला हो तिनं आमचा. असं होईल का आम्हाला दुसऱ्या दिवशी ही पोर मारून टाकील जर घरात आली तर? खरंय. हो रस्त्यामध्ये गाठ झाली, काय बोलली काय इसक फासक केली आमची, एवढे हाल केले. नाही आत्यांनी मारणार. मला तर पार लुटून दिलं. इड या बाई अजून ना खवड दुखत आहो सकाळी तिनं. सकाळचीच बात आहे ना. मला माहित नव्हतं तुम्ही त्याचे आई वडील आहे. अहो कोणी असू द्या माहिती नाही, जरी मला नसली माहीतच तर नव्हतं ना. कोणाचे आई वडील आहे हा, ना. मग. नको नको मी आकाशला सांगेल. कधी मी नाही राहू शकत. तो मी नाही राहू शकत माझ्याशिवाय. कोण तुमचा लेक राहू शकल? नाही राहू शकत. हा कारण गेले अवघडे बाबा.
ये राहू शकत. ते आगे मोळ तरी बरं असं बिडत माणसावर मागे मोळाचं हा. ये. अहो, ये ना. आता काय सांगायचं जाऊ द्या ना आता जे झालं ते थोडाफार या इकडे तिकडे तुम्हाला सांग का पाहुणे ये सामावून घ्यासारखं नाहीये मग लय कठीण. अहो किती गचके दिले आम्हाला, किती वडाताड केली म्हातारीला अहो, एक मी तर पडायला लागले दादो मला बी असं ओढलं. बर का आता मग आमचं त्यांनी माझं नाव घेतलं, माझ्या शेपटीवर असा पाय ठेवला तर मग मी चावीलच ना. हा मग चावत मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. या बाई पोर काय म्हणली, ये नवरा बायको आहे का तुमचं लफडय, असं बोलायची पद्धत आहे काही. मला माहितीच नाही ना त्याच्या हा, कोणाला काय बोलती आयला या कोणाची असो, त्यांची असो यांची असो रस्त्याने चाललेलं अगं मम्मी ते असे चालले चिटकून चिटकून आणि मी रानात चालली हिनं होती. लुटून दिलं मग आता खरं सांगा, असं टाका लागणार नाही का, खरं सांगा. आणि दादा ते एकदम असे मोकळे पण नव्हते झाले. बरं ते जाऊन दे मर द्या हे तुमच्या पायी आता तुमच्या रस्ताच एवढा एवढा हो होता. ते जाऊ द्या. ही तुमच्या पोराला करायची त्यांचा एकमेक प्रेम. मग तुम्हाला तुम्ही हा म्हणा तर नाही म्हणा. नाही नाही आम्हाला नाही म्हणले तर तुमच्या पोऱ्यानं आत्या, तू आमच्याकडे राहत तुमची सून आहे ना आत्या. काला सून धक्के दुखी आमच्या बोकांडी बसली भाऊ. तुम्हाला एक डायलॉग सांग का तिचा सकाळचा. हा 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 इकडं तर पड तिकडं का ना गेली तिचा सकाळचा डायलॉग असा झाला का म्हणते ए थेड्या तुला अजूनही म्हाताडी लागते काय. बाबर आता अरे बोलावं का. अक्कल आहे का तुला अक्कल आहे मम्मी सॉरी ये, सॉरी ये. माहिती नाही तिला सॉरी. माहिती नाही का तिला माफी माहितली ना आता. काय मागून काय हा हे असे संस्कार लोक पाय ना काय बोलता आई बापाचे संस्कार असे आहे का हा अक्कल आहे का काही या पोरी मम्मी सॉरी ना. अहो, फार जवळ हात करून असे मला म्हणे थेड्या. आता मामा, थेड्या हो झाला ना मामा. जे झालं तरी ते म्हातारीला सोडत नाही अजून संगत घेऊन बरं. येतो. हो, पाहुणे, मामा. झालं ते जे झालं ते विसरून जा. झालं पण विसरून आम्ही जा. दोघांचं द्या लावून. ग बसती का तोंड करते आम्ही आहे ना आबा तुमच्या पोऱ्या या पुरुषशिवाय राहू शकत नाही. आमची पोर तुझ्या पोराशिवाय राहू शकत नाही. आता बा कुठंतरी आपण माघार घेणं गरजेचे नाही तर ते जाती पळून. हा ना तुम्ही ऐका मग आता ते- ते पळून जाते का काय करता आपल्याला नाही माहिती पण आपण आलो शब्द टाकायला हा. तर ते त्यांच्या ह्याच्यावर आहे आपण कसं बोलणार बरं बरं हा तुम्ही काय म्हणाले तर करणार? नाही म्हणा, नाही म्हणलं तर राग नाही, हा म्हणलं तर राग नाही आम्हाला. तुमची गोष्ट आहे ना पाहुणे तुमची गोष्ट बाजूच पडतीये तुमची. कारण तुमची पोर लई डेंजर आहे. आम्हाला जगूनही देणार नाही एखाद्या वेळेस. मी डेंजर अहो, नाही माझी गोळी आहे. आमचे पोर डेंजर नाही, तुमच्या पोराने डेंजर केली. तो तुमच्या म्हणा वयाने ग बसा आता त्या पाहुण्यांना बोलून उपयोग नाही आपल्याला मी सांगत होते हिला आतबात ठेवा पण ना आता एक काम करा ना जाऊ दे नाही ती होईल नमल जराशी मी पोराचा अहो, सल्ला कवा घेतो. ना मला आता चांगली सरसुंदी झाली. हा आता हिला लोकांच्या घरी जायचंय, हिला वळण कसं पाहिजे, कोणाशी कसं बोलावा, जे- कोणाशी कसं चालावा. अगं मग आई बापाचं नाक खाली होतं. नाही ग, खाली नाही होणार, वरच राहील आपलं नाक. तोंड बंद कर दादा सांगा हो दादा. कोणी म्हणाल आई बापाने वळण लावलं का नाही, सहज बोलत आत्या, हा बरोबर आहे बरोबर आहे. हा वळण लय भारी होतं, तुमच्या पोरणा वळण बिघडवलं की. हा बरोबर दादा. त्यांच्या पोरांनी बोलायला लावलं हा. का? पोरांनी बोलायला लावलं का बरं आता हे सगळं चुकीचं बोलणं आहे तुमचं. हा. बरं का ही पोरं आम्हाला जगून देणार नाही. पोरगा आल्यावर मी त्याचा सल्ला घेतो आणि त्याला सांगतो तुझ्याकरता दुसरे 2 स्थळ चांगले येणार आहेत. पाहिलं ना फाशी घेऊन गेल फाशी मी लग्न नाही केलं तर. पाबर आता आम्हाला त्याला बी देऊन दिलं आणि मी बी मरून जाईल. आम्हाला सुचक नाही पडणार. नाही, त्यात आम्ही दोघी मरून जाऊ. आम्हाला सुचक नाही पडणार. गप्प ना, काही वाईट बाई नसतं. मरायसाठी एवढे मोठाले केले का, तेच ते तर. आई नाही बी ना आम्ही बी. आम्ही बी मग लग्न लावून द्या ना. हा लग्न. हा मग तू व्यवस्थित राहिली तर मी नाहीतर नीट राहील आत्या. काय नाही बाई, तो वळण पाहिलं एकच दिवसात पाहिलं आम्ही. तेव्हा अजून मी अगं आयुष्य रस्त्यावर जायचं. गुंडी बनून जाते. अगं आयुष्य घरामध्ये जाणार. एका अशी गुंडी. शांत हो, ते नाही, वापस. तुमच्या पोरांना सांगितले तू जाण जवा नाही. कोणी एक म्हणला का आपण 2 द्यायचं माघार नाही घ्यायची. पण मग या पोरीची तब्येत कशी महापौराची बाय तब्येत? माणसाच्या अंगात सुद्धा ताकद पाहिजे. कोणी एक दिली तर तिला तुला 2 देता मला आलं. पण हे रस्त्यावर जायचं तर गुंडी व्हायचं, घरात भांडी व्हायचं म्हणून मी ना रस्त्यावर गुंडीच राहते मामा. अगं आपण म्हातारी कळत नाही का तुला रस्त्यावर ए थेरड्या हं? भाषा कशी आहे आज थेरडे. तुझ्या बापाला एखादा कोणी थेरडं बोललं म्हातारं बोललं म्हातारी बोलली ते सॉरी ठेड्याने बोलणार आता नाही, आता अजिबात नाही. पण जिभेला हाड. आधीच चान्स घेतला ना. बरं जाऊ दे, द्या सोडून. हा. जाऊ दे, झालं चुकली पोर आमची. काय म्हणता तुम्ही सांगा ना आता काय सल्ला आता काय करते सांगा बाई, तुम्ही विचार करा. परत तुम्ही म्हणशाल तोच केलं ये जलंबर, तोच केलं ये, तोच केलं म्हणजे मीच करू नाही ते एक का? काम करा, ऐकायचं तुमच्या का? पोराचा तपास घ्या आणि आम्हाला फोन करा बस. हा आम्ही ना असं म्हणलं तर चालेल. निवांत बोलू आणि- बसू, सगळ्यांचं बदलावच विचार कळवा. करू.
गप बसती का संत कापूत काढवा हा मग तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा ना आम्हाला आमचा रस्ता मोकळा नुकसान झाली नाही झालं तर तुझ्या पायीच होणार आहे कारण तुला संस्कार म्हणजे मी काही ते कळून नाही घेऊन राहिलेलं पळून आहे. जाईल त्याला बिनडोक आहे काय हा. बेजाव मग आम्ही डायरेक्ट एंट्री करू घरात मग ही आमच्या हे करते पळून गेल्यावर ना त्यांच्या बरोबर त्यांचे संस्कार केलेले आहेत, तो काय ऐका, नाही पळून तुला. गेल्यावर ना नाही, नाही, मी- या बाई, मी- मग- ऐक पळून गेल्यावर आईला डिमांड नाही बापाला डिमांड नाही त्याच्या आई बापाला मग डिमांड नाही तुम्ही- गावात वागा नाक नाही राहत हे लक्षात धरायचं कधी पण का घ्या आता काय आता हे बरं चला तुम्ही फोन करा आम्हाला चला फोन करतो चला आपण चला मम्मी चाल ना बाई शिकवतोय पुरीला चांगलं आता घरामध्ये. काय मी तर चांगलंच वळण लावलं आता तुला ना एवढी बाई. गोड तू एवढी गोड बोलत तीन पोर पाय आता हा? मी अगं, कोणी आईबापाचं त्या सांग. पोटी एवढं मला एक रत्न सांग. व्हायला लागत होतं रत्न मला जन्माला एक लागत सांगा होतं. आईबाप शिकविते का वाईट वळण लावायला असं कोणाला ते बोल नाही, कोणचे पण- आईबाप शिकवता बरं मला वाईट वाटत ना आता या गोष्टीचं ते आहे पण मग आपलं ना पोर बोललं बरं तुम्ही विचार करा आम्ही तिच्याशी बोलते काय पाहू आहे आता ते. आम्ही ना आमच्या पोरावर हा. नशिबावर. मामा येऊ का आत्या हो. आई, चला जेवून घेऊ आपण हा मग जेवून काय? घेऊ भूक लागून पण हे इकत याड नको रे बाबा पाहुणे आपल्याला पण चहा नाही केला ना त्याला चाय पिय म्हणलो नाही आपण आता आपणच नाही म्हणलो त्या वायतकात काय वाईकतात वाईट का मध्ये मला लक्षातच नाही राहिलं काय करते मग ते काम तो होत हा ना बाई आता चुकली चहा म्हणायचं